गेल्या 5 वर्षात अकोले तालुक्यातील विकासासाठी 2500 कोटी निधी आणला। मात्र 2.5 वर्ष कोरोनाच्या काळात गेल्यामुळे फक्त 2.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। पठार भागातील 28 गावांमध्ये 350 कोटी रुपये दिले। त्यानुसार रस्ते, सभामंडप, काँक्रिटीकरण रस्ते, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, पूल असे अनेक कामे पूर्ण केले आहेत। मात्र या सर्व कामांसाठी कार्यकर्त्यांनी व गावोगावच्या सरपंच सदस्यांनी माझ्याकडे सातत्याने कामाची मागणी व पाठपुरावा केला। त्यामुळेच मी जनतेचे काम करू शकलो। या पुढील काळात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आव्हान अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे, राष्ट्रवादीचे, काँग्रेस, अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रगत असलेल्या रुंभोड येथे प्रचार सभेच्या वेळी आवाहन केले। प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राजे सावंत, यावेळी व्यासपीठावर अगस्ती कारखान्याचे चेअरमन श्री सीताराम गायकवाड, जिल्हा परिषद गट नेते जालिंदर वाघ चौरे, डॉक्टर मनोज मोरे, साथी विनय सावंत, अशोकराव देशमुख, शिवसेनेचे संजय वाघ चौरे, पांडुरंग नवले, गणेश कानवडे, शरद चौधरी, अगस्तींच्या संचालक सुलोचना नवले, चंद्रकांत नेहे, महेश देशमुख, सुभाषराव मांजुलकर आदींसह उपस्थित होते। यावेळी डॉक्टर लहामटे म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या भल्यासाठी अजित पवारांबरोबर राहिलो, त्यामुळेच तालुक्याच्या विकासाला भरीव निधी मिळाला। राजकारणापेक्षा विचार व विकासाला महत्व आहे। विकासाच्या योजनांमुळेच रुंभोडी गावाला कोट्यवधीचा निधी दिला। तालुक्यात एक गावही नाही की ते आमदार निधीपासून वंचित आहे। माजी मंत्री भाजपात गेले, मी राष्ट्रवादीत आलो, मात्र मी राष्ट्रवादीतून उमेदवारी करत असून मी एकटा पडतोय, मात्र मी काम करतोच। मी एकटा पडल्यानेच कोट्यवधींचा निधी पाठपुरावा करू शकलो। जर पुढाऱ्यांच्या पाया पडत असतो तर गप्पा मारत असतो तर वेळ गेला असता। मात्र मीच त्यांना सांगितले, तुम्ही तुमचे कामे करा, मला लोकांच्या पुढाईचे हाल नको म्हणून मी एकटा पडत होतो। मात्र कार्यकर्त्यांनी माझ्यावर आरोप केले, अनेक वार केले, मात्र तेवढे वार केले तेवढे जनता प्रहार करेल। माझे जनतेवर प्रेम आहे। जनतेच्या कामात आनंद मानणारा मी कार्यकर्ता आहे। तालुक्यातील प्रत्येक धार्मिक मंदिरांना तीर्थक्षेत्र निधीतून कोट्यवधी निधी प्राप्त झाला। तालुक्यात पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, दळणवळण यावर जास्त काम करणार आहे। तालुक्यातील सुरक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं म्हणून MIDC मंजूर करून आणली, त्यामुळे लोकांना रोजगाराचं साधन मिळणार आहे। पुढील काळात इंजिनिअरिंग व मेडिकल, नर्सिंग कॉलेज काढून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व दर्जेदार शिक्षण अकोले तालुक्यात करणार असल्याचे सांगितले। आमदार रोहित पवार देवठाणच्या सभेत आमदार लहामटे यांच्यावर गुजरात येथे सिलसवा येथे कंपनी काढल्याचा आरोप केला व MIDC 50 एकरात होते की यावर उत्तर देताना लहामटे म्हणाले की 5 वर्षात कर्जत, जामखेडमध्ये एक गुऱ्हाळ तुम्हाला करता आले नाही। अकोले हा क्रांतिकारकांचा तालुका आहे, मात्र या पाण्याचा एक थेंब येऊ देणार नाही। त्यांच्या पाण्यावर डोळा आहे व राजकारण करायचे त्या विचारांच्या आमदारांना तुम्ही निवडून देणार का, असा प्रश्न लहामटे यांनी उपस्थित केलाय। यावेळी सीताराम गायकर म्हणाले की नानासो अजित पवारांमुळेच पिंपळगाव, खानचे धरण, निळवंडे धरण, अगस्ती कारखाना हे प्रकल्प मार्गी लावले। अजितदादांच्या दूरदृष्टीने तालुक्याचा विकास गंगा वाहिली। केंद्र सरकारने NCEDच्या माध्यमातून 94 कोटी कर्जाचे सहकार्य केले, यामुळे अगस्तींचे चाक फिरू लागले। मात्र जर ही मदत मिळाली नसती तर अगस्ती कारखाना बंद झाला असता। मात्र अजितदादांच्या कृपेमुळे अगस्तीला चालना मिळाली। भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी केंद्रात व राज्यात एक विचाराचे सरकार व्हावे। हे सरकार येण्यासाठी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी अशोक देशमुख, सीमा मांजुलकर, नरेंद्र नवले, बाळासाहेब मांजुलकर, डॉक्टर मनोहर मोरे, संजय वाघ चौरे, अशोक आरोटे यांची भाषण झाली। सूत्रसंचालन हरिभजन पारायण विक्रम लांजूरकर यांनी केले, तर आभार सुभाष मांजुलकर यांनी मानले। स्टार न्यूज साठी भाऊ अण्णासाहेब वाघ चौरे, अकोले।